गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माझ्या गुरुदेवा गुरु दत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज तुम्हा सर्वजणांचे आपले ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। संसार करता करता परमार्थ करत असताना तुम्ही तुमच्या घरातील सर्व सदस्यांना एक अदृश्य सुरक्षा कवच देण्यासाठी एक छोटासा विधी तुम्ही करू शकता। जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरात अखंड दिवा लावायला सुरुवात करता त्यावेळेला तुमच्या घराभोवती एक अदृश्य असं सुरक्षा कवच तिथं तयार व्हायला सुरुवात होते। वातीला काजळी येणं हे साहजिकच आहे, हे नैसर्गिक आहे। कापूस ज्या वेळेला जळत जातो तेव्हा त्याची काजळी म्हणजे त्याचा तो भाग काळा भाग तिथं तयार होतो आणि तो काळा भाग जास्त जर वाढला तर अशा वेळेला ती वात संपूर्ण पेट घेण्याची शक्यता असते। आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की काजळी येणं साहजिकच आहे। अखंड दिवा लावल्यानंतर जेव्हा वातीला काजळी येते तेव्हा ती काजळी काढून किंवा तात्पुरता दिवा तो बंद करून बोटाने त्या वातीला बारीक करून तुम्ही पुन्हा ती वात पेटवू शकता किंवा नवीन वात तुम्ही त्या पंक्तीमध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे तुमच्या घरात अखंड दिवा तुम्ही लावण्याचा प्रयत्न करा। आपण जेव्हा देवघरात अखंड दिवा लावतो त्यावेळेला वात थोड्या वेळासाठी जाणं किंवा त्या वातीला काजळी येणं स्वाभाविकच आहे। मग अशा वेळेला ती वात काही वेळ जर तुम्ही विझवली किंवा ती काजळी काढण्यासाठी थांबवली आणि तिला परत लावली तरी त्यात कुठलाही खंड पडत नाही, हे त्याच्यामध्ये चालतं। आणि म्हणून तुमच्या घरातील सर्व माणसांना तुमच्या घरातील सदस्यांना सुरक्षा देण्याच्या हेतूनं तुम्ही अखंड दिवा लावावा हे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो। तर काही जणांचा प्रश्न असेल की आम्ही नवरा बायको दोघंही नोकरीनिमित्त घराबाहेर असतो, मग अशा वेळेला सकाळी पहाटे ते तिन्ही सांजेला घरी आल्यानंतर तुम्ही तरी दिवा लावा। घरात अगदीच जर कोणी नसेल तर अशा वेळेला दिवसातून 2 वेळा तरी दिवा तिथं लावलेला असलाच पाहिजे। संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी कामावर जाईपर्यंत अखंड दिवा लावायलाच पाहिजे। ह्याने तुम्हालाच फायदा होणार आहे, ह्याने फायदा तुम्हालाच होणार आहे। तुम्ही तुमच्या घरात अखंड दीप लावल्यानंतर तुमचं रक्षण करायला तुमचे दैवत सदैव तिथं असणार आहेत। आणि म्हणून तुम्ही सर्वांनी ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या। तुम्ही काय करायचे, अखंड दिवा इथं लावायचा आहे। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला इतकंच सांगायचं होतं की अखंड दिव्याचं महत्त्व फार मोठं आहे। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरात अखंड दिवा लावता त्यावेळेला तुमचे कुलदैवत, तुमचे ग्रामदैवत, तुमचे इष्टदैवत तुमची रक्षा करण्यासाठी तिथं सदैव उपस्थित असतात।